नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कृषी चळवळीची बुलंद आवाज. माजी खासदार प्राध्यापक अशोकराव देशमुख स्मृती चषक परभणी प्रीमियर लीग वर्ष पहिलेचे बक्षीस. लेदर बॉल 20 क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. अंतिम सामन्यात सय्यद स्पोर्टिंग संघाने झेन क्रिकेट अकॅडमीचा पराभव केला. अंतिम सामन्यात सय्यद स्पोर्टिंग संघाने झेन क्रिकेट अकॅडमी संघाचे 136 धावाचा पाठलाग 6 गडी राखून पूर्ण केला. स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज सागर गायकवाड, उत्कृष्ट गोलंदाज आशिष सूर्यवंशी, उत्कृष्ट रक्षक सोहम इघारे, अंतिम सामना समाविष्ट संदीप जाधव तसेच मालिकावीर सौरव शिंदे. द्वितीय पारितोषिक झेन क्रिकेट अकॅडमी, प्रथम पारितोषिक सय्यद स्पोर्टिंग. स्पर्धेस पारितोषिक वितरण करण्यासाठी प्रथम नागरिक महापौर प्रथम सय्यद इक्बाल, डॉक्टर विवेक नावंदर, अतुल सरोदे मनपा सदस्य, बबलू वाघमारे मनपा सदस्य, अजयराव चव्हाण, अजयराव गव्हाणे जिल्हाध्यक्ष राका राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, गीता साखरे मॅडम जिल्हा क्रीडा अधिकारी परभणी, व्यंकट डहाळे मनपा सदस्य, समीर पोलाड, साहिल पटेल, मोहम्मद गोज झेन. आयोजक रविराज दादा देशमुख, संयोजक अलेत खान, विक्रम बांगर, मोहम्मद युनुस, सय्यद मोहिद, शफीक नवाज, मोहम्मद शाकिर शेख अजेद आणि किंगिस्तान टीम उपस्थित होते. कृषी चळवळीची बुलंद आवाज. माजी खासदार माननीय प्राध्यापक कैलासवासी अशोकराव देशमुख स्मृती चषक परभणी प्रीमियर लीग T20 क्रिकेट स्पर्धा वर्ष पहिले. परभणी प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचं आयोजक केलं होतं रविराज दादा देशमुख. संयोजन होतं खालिद खान आणि मित्रमंडळ. या स्पर्धेचा आज अंतिम सामना झाला. या सामन्यामध्ये सय्यद स्पोर्टिंग संघाने झेन क्रिकेट अकॅडमी या संघाचा पराभव 6 गडी राखून केला. सामन्याचे आनंद घेण्यासाठी यावेळेला महापौर, नगरपालिका सदस्य, परत आयोजक, नियोजक सगळे उपस्थित होते. स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 70,000 रुपये आणि चषक. द्वितीय पारितोषिक 40,000 रुपये आणि चषक. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट विकेट कीपर आणि अंतिम सामन्याचा सामनावीर अशा इतरही पुरस्कार देण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी खालिद खान आणि माजी तसेच शेख शाकीर भाई आणि किंगिस्तान क्रिकेट संघ यांनीही खूप परिश्रम घेतले. स्पर्धेचं पारितोषिक देण्यासाठी यावेळेला परभणीचे प्रथम नागरिक महापौर सय्यद इक्बाल, डॉक्टर विवेक नावंदर सर, अतुल दादा सरोदे मनपा सदस्य, बबलू वाघमारे मनपा सदस्य हेही उपस्थित होते. त्यांच्यासोबत परभणी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष शरद पवार गट, अजयराव गव्हाणे यांची उपस्थिती लाभली. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.